रुचिक व सत्यवती या ऋषी जोडप्याला एक तेजस्वी पुत्र झाला, तोच जमदग्नी. रुचिकाच्या सानिध्यात तो वाढला, त्याच्याच आश्रमात शिकला. वेद, उपनिषदे यांचे यथायोग्य शिक्षण घेतल्यानंतर तो तपश्चर्या करायला निघून गेला. त्याने घोर अशी तपश्चर्या करून ऋषीपद प्राप्त केले, अनेक शक्ती मिळविल्या. त्यामुळे जमदग्नी एक शक्तिशाली ऋषी बनला होता. रुचिकाच्या बाजूला रेणू नावाचा एक ऋषी राहत होता. त्याला कन्येची आवड होती. आपल्याला पुत्र नसला तरी चालेल, पण कन्या हवी असे त्याला वाटायचे. म्हणून त्याने कन्याकामेष्टी यज्ञ केला. आत्तापर्यंत पुत्रकामेष्टी यज्ञ अनेकांनी पाहिला होता, पण कन्याकामेष्टी यज्ञ पहिलाच. प्रत्यक्ष अग्नीने प्रसन्न होऊन रेणूला वरदान दिले. त्याचे फळ म्हणजेच त्याच्या पोटी कन्या जन्माला आली. रेणूची कन्या म्हणून नाव ठेवले रेणुका. रेणुका आश्रमामध्ये वाढली, त्यामुळे आश्रमाचे सर्व रीतिरिवाज तिला माहीत होते. वडील रेणूच्या सर्व धार्मिक कामामध्ये ती मदत करायची, त्यामुळे तिचेही ज्ञान वाढले होते. रेणुका मोठी झाली, वयात आली. आता तिचे लग्न करून देणे भाग होते, पण रेणुकेला साजेसा असा ऋषी कुमार मिळायला हवा. रेणूला जास्त वेळ वरसंशोधन करण्यास वेळ घालवायला लागला नाही. एक दिवस रेणू रानात फळे गोळा करायला गेला. तिथे जमदग्नी दृष्टीस पडला. अत्यंत तेजवान, बोलके डोळे, भव्य कपाळ, कपाळावर बुद्धिमत्तेची चमक. रेणूला तो आवडला. त्याने विषय पुढे नेला. रुचिकला भेटून त्याने त्याच्यासमोर जमदग्नी व रेणुका यांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला. ऐकून रुचिक म्हणाला, रेणुकेसारखी पवित्र मुलगी माझी सून होत असेल तर त्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. माझ्या मुलाचा संसार ती नक्की सुखी करेल आणि जमदग्नीसारखा तेजस्वी पुत्र माझ्या रेणूला सुखी ठेवील याचा मलाही विश्वास वाटतो. रेणू म्हणाला. दोघांचे लग्न झाले. विश्वामित्राशी जमदग्नीचे नाते जोडले गेले, कारण रेणू हा विश्वामित्राचा मुलगा होता. एके दिवशी एका यज्ञात वादविवाद झाला. त्या काळी यज्ञकर्म दिवसभर पार पडले की रात्रीच्या वेळी कथा सांगणे, इतिहास ऐकवणे, वादविवाद करणे असे कार्यक्रम चालायचे. अशाच एका यज्ञाच्या वेळी रात्री वादविवाद ठेवला होता, पण वयाने लहान असूनही शक्तीने विश्वामित्राला हरवले. मुळात विश्वामित्र हा ऋषी नव्हे, तो क्षत्रिय ऋषी असल्याचे सोंग आणतो, अशी ऋषीवर्गामध्ये चर्चा चाले. आता शक्तीने त्याला हरवल्यामुळे त्याची खूपच कुचेष्टा झाली. कोणी म्हणे, ऋषिकुलच श्रेष्ठ आहे, ऋषीचे सोंग आणले म्हणजे कोणी ऋषी नाही होऊ शकत. विश्वामित्राला हा अपमान सहन झाला नाही. त्यापेक्षा सहन झाले नाही जमदग्नीला. तो तसाच उठला आणि सूर्याच्या उपासनेला बसला. आपल्यासाठी नव्हे, विश्वामित्रासाठी. उपासना पूर्ण होताच सूर्य प्रसन्न झाला. म्हणाला, वत्सा, वर माग. कशासाठी माझी उपासना केली होतीस? देवा, मला सर्वोपरी विद्येचे दान हवे आहे, मात्र ते माझ्यासाठी नको, विश्वामित्रासाठी हवे, म्हणून मी उपासना सुरू केली होती. तथास्तु. सूर्याने सर्वोपरी विद्या विश्वामित्राला प्रदान केली. सर्वोपरी विद्या ज्याच्याकडे आहे त्याला कोणी वादविवादामध्ये पराभूत करू शकत नाही, अशी त्या विद्येची महती होती. जमदग्नी कनवाळू होता, परोपकारी होता, मात्र त्याच्यात एक मोठा दोष होता. त्याला चटकन राग येई. दुर्वास ऋषीसारखा तो कधी कोणावर भडकेल याचा नेम नव्हता. त्याला धनुष्यबाणाची मोठी आवड होती. तो सतत बाणाची नेमबाजी करीत बसायचा. मात्र दूरवर गेलेले बाण गोळा करून आणण्याचे काम रेणुकेला करावे लागे. एके दिवशी त्याचा असाच सराव चालला होता. बाण दूरवर जाऊन पडत होते. तिथून परत आणायला रेणुकेची दमछाक होत होती. तिचे कोवळे पाय दमून गेले. त्यातच आजचा सराव दुपार टळून गेली तरी चालू होता. सूर्याचे ऊन कडक झाले होते. तिचे अनवाणी पाय पोळू लागले. पायांना फोड आले. खूप त्रास होऊ लागला. तशी ती थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी म्हणून झाडाखाली बसली. पावले थोडी थंड झाली. पायात बळ आले. तशी उठली, पण आश्रमात पोचायला उशीर झाला होता. इतका वेळपर्यंत होतीस कोठे तू? रागाने जमदग्नीने विचारले. पाय पोळले म्हणून झाडाखाली थोडा वेळ थांबले होते.
पाय कसे पोळले? सूर्याचे ऊन फार कडक झाले होते. भीत ती म्हणाली, असे? सूर्याची ही हिंमत? माझी भार्या चालते आहे, तिचे पाय पोळतात हे कळत नाही त्याला? थांब, माझ्या तपश्चर्येचा प्रताप दाखवतो त्याला. असे म्हणून ते सूर्याला शाप द्यायला तयार झाले. तेव्हा त्यांचे पाय पकडीत रेणुका म्हणाली, स्वामी, सूर्य ही जगताची देवता आहे. जगाला प्रकाश देण्याचे काम त्याला करावे लागते. अशा वेळी एखाद्याला त्याच्या दाहाचा त्रास झाला म्हणून सूर्याला शाप देणे योग्य होणार नाही. मी चुकले आहे. काय द्यायचे ते प्रायश्चित्त मला द्या. अशी खूप विनवणी केली तेव्हा कोठे त्याचा राग शांत झाला. जमदग्नीला 5 पुत्र होते. सर्वात लहान परशुराम. जमदग्नीचा संसार उत्तम चालला होता. त्याच्या सेवेत खंड पडू नये याची रेणुका काळजी घेई. त्याची साधना, व्रत, वैकल्य व्यवस्थित चालावीत म्हणून त्याला मदत करी. स्नान संध्या वेळच्या वेळी व्हावी याकडे तिचे लक्ष होते. पण एक दिवस त्याकडे जरा दुर्लक्ष झाले. रेणुका जवळच्याच सरोवराकाठी स्नानासाठी गेली होती. ते तिचे रोजचे ठिकाण होते. आज जाते तर तेथे मोठमोठ्याने बोलण्याचे, हसण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. एकांतात असलेल्या सरोवराकाठी आज कोण आले म्हणून तिने कुतूहलाने पाहिले तर चित्ररथ गंधर्व आपल्या स्त्रियांसहित सरोवराकाठी आंघोळ करीत होता. सोबत त्यांच्या स्त्रिया होत्या. त्यांची मस्तपैकी जलक्रीडा चालली होती. एकमेकांवर पाणी उडवीत होते. निरनिराळे खेळ खेळत होते. रेणुका स्तिमित होऊन बराच वेळ त्यांची जलक्रीडा पाहत राहिली. पाहताना तिला वाटले, हे सुख काही आपल्या नशिबी नाही. मलाही स्वामी समवेत अशी जलक्रीडा करता आली असती तर फार बहार आली असती. जीवन रंगीन झाले असते. पण ऋषींना रंगीन जीवन वर्ज्य आहे याचा क्षणभर तिला विसर पडला. ती गंधर्वावर मोहित झाली. त्यांच्या जलक्रीडेवर मोहित झाली. त्याचा परिणाम असा झाला की पूजेसाठी पाणी आणायला खूप उशीर झाला. आपली जलक्रीडा संपवून गंधर्व निघून गेला. रेणुका भानावर आली. आपल्याला उशीर झाला हे तिच्या लक्षात आले. भरभर स्नान उरकून ती पूजेसाठी पाणी घेऊन आली. पण तोपर्यंत जमदग्नी भयंकर संतापला होता. त्याने गर्जना करीत विचारले, रेणुके, आज तुला उशीर का झाला? खोटे बोलून काही उपयोग नव्हता म्हणून तिने सर्व खरे सांगून टाकले. ऐकून जमदग्नी आणखी भडकला. जवळच त्याचा थोरला मुलगा रुम्नवान उभा होता. त्याला आज्ञा देत म्हणाला, रुम्नवान, तुझी आई गंधर्वाच्या जलक्रीडेला भुलली, मोहित झाली. तिला मोहाने ग्रासले आहे. अशी स्त्री माझ्या आश्रमात नको. तू आता तिचा वध कर. वधाचा हुकूम ऐकून तिचा थरकाप उडाला. तिने त्याची विनवणी केली, पण जमदग्नी क्रोधायमान झाला होता. ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यावेळी रुम्नवान म्हणाला, मी मातेचा वध कसा करू? 9 महिने जिने मला आपल्या उदरात सांभाळले तिचा वध नाही करू शकत मी. आणि पिताश्री, तिची हत्या करावी एवढे मोठे पाप तिने केले नाही. तिच्या मनास फक्त मोहाच्या गोष्टी झाल्या. ती काही प्रत्यक्षात त्या मोहात पडली नाही. माझ्या आज्ञेचे उल्लंघन करतो आहेस तू? पुत्र म्हणून माझी आज्ञा तुला ऐकावी लागेल. रेणुकेचा वध कर. तरीही रुम्नवान तयार झाला नाही. म्हणून जमदग्नी आणखी क्रोधायमान झाला. त्याने जवळचे शस्त्र उचलून रुम्नवानचा वध केला. मग त्याने दुसऱ्या पुत्राला आज्ञा केली, पण तोही तयार झाला नाही म्हणून त्याचाही वध केला. तसाच वध 3ऱ्या आणि 4थ्या मुलाचा केला. मग त्याने आज्ञा केली, परशुराम, तुझ्या मातेचा वध कर. आज्ञा ऐकताच परशुराम उठला. समोर माता आहे की आणखी कोण याचा हिशेब त्याच्या मनात नव्हता. वडिलांची आज्ञा पालन करणे एवढेच त्याचे काम. समोरची तलवार उचलून एका झटक्यात त्याने मातेचे शिर धडावेगळे केले. जमदग्नी परशुरामावर एकदम प्रसन्न झाले. म्हणाले, परशुरामा, तू खरा पुत्र आहेस. आज्ञाधारकपणाचा तू मूर्तिमंत दाखला आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला हवा तो वर माग. मातेचे शिर धडावेगळे केले आणि परशुराम आतल्या आत गळून गेला होता. समोर 4 भाऊ आणि त्याने वध केलेली आई
अशी 5 प्रेते पडली होती. आईच्या हत्येचे त्याला मरणप्राय दुःख झाले. एका बाजूला वडिलांची आज्ञा मानली त्याचा आनंद, दुसऱ्या बाजूला मातेच्या हत्येचे दुःख. वडिलांनी वर माग म्हणताच तो पटकन म्हणाला, माझ्या मातेला आणि भावांना जिवंत करा. रागाच्या भरात जमदग्नीने मृत्यूचे तांडव केले खरे, पण आता त्याला पश्चाताप होत होता. पण परशुरामाने त्यांना जिवंत करण्याचा वर मागितला आणि ते अतीव प्रसन्न झाले. त्यांनी कमंडलूतील पाणी आपल्या ओंजळीत घेतले, मंत्रभारित केले आणि सगळ्यांच्या प्रेतावर टाकले. झोपेतून उठावे तसे सगळे उठून बसले. एका क्रोधाने केवढे तांडव केले होते. भरलेला संसार मोकळा झाला होता. नाही, एवढा क्रोध कामाचा नाही. क्रोधावर जय मिळविला पाहिजे. क्रोध जिंकला पाहिजे. क्रोध समूळ उच्चाटन करायचा असा त्याने निश्चय केला. जेवढा संयम बाळगता येईल तेवढा बाळगला पाहिजे. सर्व लक्ष संयमावर ठेवून तो वागू लागला. कोणत्याही कारणाने क्रोध येऊ देताना याची काळजी घेऊ लागला. सुरुवातीला खूप कठीण गेले, पण हळूहळू क्रोधावर विजय मिळवता येऊ लागला आणि एक दिवस असा आला की त्याला क्रोध अजिबात येईनासा झाला. त्याला खरोखर क्रोध येतो की नाही याची एकदा क्रोधानेच परीक्षा घ्यायची ठरविले. क्रोधाने सापाचे रूप घेऊन जमदग्नीच्या आश्रमाभोवती तो फिरू लागला. एके दिवशी त्याला एक संधी चालून आली. त्या दिवशी आश्रमात श्राद्धनिधी होता. जमदग्नीने आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घातले होते. त्यासाठी रेणुकेने खीर केली, पण गडबडीत खिरीचे भांडे उघडे ठेवले. क्रोधाला हीच संधी सापडली. सापाच्या रूपात असलेल्या क्रोधाने खिरीत विष ओकले. जमदग्नी आता संतापाने बेभान होईल असे क्रोधाला वाटले होते. रेणुके, हा प्रसाद आता विषारी झाला. तो तुझ्या हलगर्जीपणामुळे. भांडे उघडे ठेवण्याचा प्रमाद तू केलास आणि माझ्या पूर्वजांचे श्राद्धविधी पूर्णत्वास नेण्यास तू बाधा आणलीस. म्हणून मी तुला शाप देतो की असे काहीतरी म्हणतील जमदग्नी ही क्रोधाची अपेक्षा होती. पण शांत आवाजात जमदग्नी म्हणाला, रेणुके, हा प्रसाद आता विषारी झाला आहे. तो श्राद्धविधीला चालणार नाही. तेव्हा तू परत खीर कर, ही बाहेर फेकून दे. त्याचा तो शांतपणा पाहून क्रोधाला प्रकट झाल्या वाचून राहावले नाही. क्रोध प्रकट झाला व म्हणाला, जमदग्नी, तुझी प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. इतक्या क्रोधाच्या आहारी जाणारा तू आज इतका संयमी झाला आहेस की मनापासून मी तुझे अभिनंदन करतो. प्रत्यक्ष क्रोध माझे अभिनंदन करतो आहे. आश्चर्य आहे. होय, कारण तू माझ्यावर विजय मिळविला आहेस. क्रोधावर विजय मिळविणे इतके सोपे नाही. फार अवघड गोष्ट आहे ती. म्हणून तुझे अभिनंदन केले. क्रोध म्हणाला. मध्ये काही वर्षे गेली. क्रोधाचे अनेक प्रसंग आले, पण जमदग्नी जणू क्रोधाला विसरला होता. पूर्वी क्रोधामुळे अनेक वाईट गोष्टी घडल्या होत्या. त्यात तपोबल बरेच खर्ची पडले होते. ते वाढविण्यासाठी जमदग्नी परत तप करायला बसला. घोर तपश्चर्या सुरू झाली. त्यावेळी त्याला काही मिळवायचे नव्हते की कोणताच वर मागायचा नव्हता. त्याला फक्त तपोबल वाढवायचे होते. पण तप पूर्ण होताच इंद्र प्रसन्न झाला. म्हणाला, वर माग. मला वर नको. मी वरासाठी तप केले नाही. मग काय हवे आहे तुला? मला काही नको. त्याच्या निस्पृह तपावर इंद्र खुश झाला आणि त्याने देवाकडे असलेली कामधेनू त्याला देऊन टाकली. आश्रमात कामधेनू आली, त्यामुळे आश्रमातील दैन्य दूर झाले. सुबत्ता आली. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही वेळी कितीही अतिथी आले तरी रिकामे जात नव्हते. एकदा हैदय देशाचा राजा कार्तवीर्य आपले सैन्य घेऊन शिकारीला आला होता. इथे आलो आहोतच तर जमदग्नीचे दर्शन घेऊन जायचे असा विचार करून राजा जमदग्नीच्या आश्रमात आला. जमदग्नीने त्याचे आनंदाने स्वागत केले. फलाहार दिला, पाणी दिले. त्याच्या फलाहाराचा स्वीकार करून राजा म्हणाला, ऋषीवर्य, आपल्या आश्रमात अन्न शिजवण्याची माझ्या सैनिकांना परवानगी द्यावी. ते आपला शिधा घेऊन आले आहेत. अतिथी देवो भव, हे काय मला माहीत नाही राजन. माझ्या आश्रमात आलेला अतिथी उपाशी जाणार नाही. त्याला पोटभर भोजन देणे हे माझे कर्तव्य आहे. आपण
काही काळजी करू नये. आपल्या सहित सर्व सैनिकांना आज मी शाही भोजन देणार आहे. आपण एवढा त्रास का घेता आहात ऋषीवर्य? संकोचून राजा म्हणाला. त्याला वाटले विद्यार्थ्यांच्या दक्षिणेवर आश्रम चालत असणार. एवढ्या सैनिकांना भोजनाचा प्रबंध करावा म्हणजे वर्षभराची देणगी फुकट जाणार. तेवढा त्रास जमदग्नीला देऊ नये. म्हणून राजा नम्रपणे परत म्हणाला, ऋषीवर्य, आपण हा भार घेऊ नये. माझे सैनिक आपले भोजन तयार करतील. माझ्यावर कसलाही भार असणार नाही, कारण माझ्याकडे कामधेनू आहे. राजाला प्रथम कामधेनू काय हे समजले नाही, परंतु इच्छा व्यक्त करताच एकापेक्षा एक उत्तम पदार्थ पुरविणारी कामधेनू पाहून राजाला आश्चर्य वाटले. त्याला वाटले ही कामधेनू राजवाड्यात हवी. वसिष्ठांच्या आश्रमातून विश्वामित्राने कामधेनू जशी बळजबरी करून नेण्याचा प्रयत्न केला तसा कार्तवीर्याने केला. त्याने आपल्या सैनिकांना हुकूम सोडला, कामधेनूचे दावे सोडा आणि तिला सोबत घ्या. राजन, आपल्याला तसे करता येणार नाही. कामधेनू माझी जिम्मेदारी आहे. या राज्यात असणारी प्रत्येक वस्तू राजाच्या मालकीची असते. या न्यायाने कामधेनू माझी झाली आहे. पण ती या राज्याची नव्हे, ती देवांची देणगी आहे. तसे बघायला गेलो तर ती माझी नाही की आपली नाही, ते देवांची देणगी आहे. मी ती प्राणप्रतिष्ठेने जपून ठेवली आहे. ती आपल्याला नेता येणार नाही. मी नेऊ देणार नाही. राजाला जमदग्नीचा राग आला. त्याने सैनिकांना जमदग्नीवर तुटून पडण्याची आज्ञा दिली. पण जमदग्नीने काही करण्याअगोदरच कामधेनूने आपल्या श्वासातून सैनिक निर्माण केले. ते कार्तवीर्याच्या सैनिकांवर तुटून पडले. घनघोर संग्राम झाला. कार्तवीर्य पळून गेला, पण परत आला तो आपली प्रचंड चतुरंग सेना घेऊन. राजाच्या सैनिकांनी आश्रमाची जाळून राख रांगोळी केली. कामधेनू घेऊन राजा गेला. या संग्रामाच्या वेळी परशुराम प्रवासाला दूरदेशी गेला होता. तो त्याच वेळी पोहोचला. आश्रमाची राख रांगोळी पाहून भडकला. परशुराम ऋषी असूनही योद्धा होता. त्याच्याकडे अनेक नामांकित शस्त्रे होती. त्यांचा वापर करून त्याने कार्तवीर्याच्या सैनिकांचा पराभव केला. कार्तवीर्याला ठार मारले आणि कामधेनू परत घेऊन आला. परशुरामाने क्रोधाच्या भरात कार्तवीर्याला ठार मारले हे जमदग्नीला आवडले नाही. परशुरामाला आदेश करीत तो म्हणाला, परशुरामा, अरे एवढा क्रोध भल्याचा नव्हे. माणसाला क्रोध हवा, पण तो तात्पुरता. त्यावर विजय मिळविता आला पाहिजे. कार्तवीर्याचा तू पराभव करायचा होतास. तू त्याला ठार मारून मोठा अपराध केला आहेस. कारण आता कार्तवीर्याचे पुत्र आपल्या पित्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी उभे राहतील. म्हणजे परत तुला युद्धाला उभे राहावे लागेल. असे हे सूडचक्र सुरूच राहील. सूडाला अंत नसतो पुत्रा. परशुरामाने मान डोलावली. त्यालाही त्यावेळी वडिलांचे म्हणणे पटले आणि झालेही तसेच. आपल्या पित्याला परशुरामाने ठार मारले ही बातमी कार्तवीर्याच्या मुलांना समजली तेव्हा ते सूडाच्या भावनेने पेटून उठले. त्यांनी जमदग्नीच्या आश्रमावर हल्ला केला. त्यावेळी परशुराम आणि रेणुका दोघेही आश्रमात नव्हते, पण जमदग्नी एकटाच होता. एका वटवृक्षाखाली ध्यान लावून बसला होता. सुडाने पेटलेल्या कार्तवीर्याच्या मुलांनी त्याला ठार मारले. परत उभा केलेला आश्रम जाळून भस्म केला. यावेळी जमदग्नीने कामधेनू परत देवाकडे पाठविली होती. परशुराम आश्रमात आला. वडिलांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले प्रेत पाहून भयंकर संतापला. यावेळी त्याच्या रागाला मर्यादा नव्हती. त्याने तिथल्या तिथे घोर प्रतिज्ञा केली. या पृथ्वीवरचे क्षत्रिय उन्मत्त झाले आहेत. त्यांच्या उन्मत्तपणाला शासन झालेच पाहिजे. मी जमदग्नीपुत्र परशुराम प्रतिज्ञा करतो की या पृथ्वीवरचे सगळे क्षत्रिय नष्ट करीन. फक्त प्रतिज्ञा करूनच परशुराम थांबला नाही. त्याने आपला परशु उगारून क्षत्रिय राजांवर हल्ला सुरू केला. प्रथम हल्ला केला तो कार्तवीर्यांच्या मुलांवर. त्यांना शोधून शोधून ठार मारले. इतकेच नव्हे तर हैदय कुलातील प्रत्येक व्यक्तीला कंठस्नान घातले. त्यावेळी ही स्त्री, हा बालक, हा भेद त्याने पाहिला नाही. परशुरामाचा नरसंहार पाहून पृथ्वीवरचे क्षत्रिय हादरून गेले, हवालदिल झाले. परशुरामाला समर्थपणे तोंड देईल असा एकही क्षत्रिय उरला नाही. जीवाच्या आकांताने सगळे पळत सुटले. अनेकांनी आपली राज्ये सोडली. अनेक जण 2 हात करायला तयार झाले, पण परशुरामापुढे कुणाचा टिकाव लागला नाही.
सुडाने पेटलेला परशुराम क्षत्रियांचा संहार करीत पृथ्वी पालथी घालत होता. क्षत्रियांच्या रक्ताने पृथ्वी रंजित झाली. या संहार यज्ञामध्ये किती क्षत्रियांची भर पडली त्यांची गणती नव्हती. जमदग्नीने सांगितले तसेच घडले होते. परशुरामाच्या क्रोधाने पृथ्वी निशस्त्रीय करून सोडली होती.